कर्तव्य तत्पर अशी ओळख मुंबई पोलिसांची कायमच राहिलेली आहे। नुकताच दादर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये एक हत्येचा गुन्हा घडला होता आणि त्यातील आरोपी हा मूकबधीर होता। याची साइन लँग्वेज ही समजत नसल्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या एकूणच तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि हाच नेमका गुत्ता हा आरे किडवाई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सातपुते यांनी सोडवलेला आहे। त्यांचा मुलगा हा देखील सोबत आहे, तो देखील या संपूर्ण हत्याला जो गुंता आहे तो सोडवण्यामध्ये त्याचाही एक महत्त्वाचा रोल आहे। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सातपुते साहेब, काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मला डबल होती रविवारची डे करून मी लाईट करत होतो। RK1 मोबाईल आहे, त्या गाडीवर मी कर्तव्य करत होतो आणि वरिष्ठांच्या आदेशाने रात्रीचे 1 ते 3 ही नाकाबंदी लागली होती। त्या नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी करत असताना दादर रेल्वे पोलीस स्टेशनचे काही स्टाफ त्यांच्या व्हॅनसह आले आमच्या नाकाबंदीच्या ठिकाणी आणि त्यांना साधना विद्यालय हे कुठे आहे हे विचारायचं होतं। त्यांनी ते विचारलं, मलाच विचारलं, तर मी बोललो साधना विद्यालय हे दादरला आहे, शारदा सिनेमा मराठी ग्रंथ संग्रहालय याच्या 2nd फ्लोअरला आहे। त्यामुळे मी विचारते त्यांना विचारलं, कशासाठी विचारताय? आम्हाला साइन लँग्वेज करणारा मुलगा पाहिजे। म्हणजे यावेळेस तिथे कोण तिथे भेटणार नाही। रात्रीचे किती वाजले होते? त्यावेळेस 2 वाजले होते। रात्रीचे 2 वाजले असताना म्हणजे ह्यावेळेस तर तुम्हाला तिथे कोण भेटणार नाही। मग मला कशासाठी पाहिजे? मी त्यांना सहज असा प्रश्न केला तर त्यांनी सांगितलं की दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 11 येथे एक सुटकेस मिळाली, एक मूकबधीर मुलगा म्हणजे मर्डर केस आहे आणि ती त्याच्यावर तो घेऊन येणारा तो मूकबधीर आहे, पण तो काय भाषा बोलतोय आम्हाला काही कळत नाही। मग त्याला त्याची भाषा कळावी म्हणून आम्ही त्याची साइन लँग्वेज करणारा मुलगा कोणी टीचर असेल ते आम्ही शोधत आहोत। तर असं आहे बोललं, माझा मुलगा तर त्या शाळेत शिकलेला आहे, तो पण मूकबधीर आहे, त्याला माझ्या मुलाला ही साइन लँग्वेज कळते। म्हणून ते बोलले त्यांनी बोललं मग तुमच्या मुलाला घेताल का सगळं? तर मी लगेच राजी झालो, बोललं चला तू आता घरी झोपला असेल तरी मी त्याला उठवतो आणि तुमच्याबरोबर घेऊन येतो। मग ते माझ्याबरोबर इकडे माझ्या घरी आले, माझ्या मुलाला बोलून घेतलं। काय नाव आहे यांचं? माझा मुलाचं नाव गौरव आहे, गौरव सातपुते। त्याला मी घेऊन त्यांच्या व्हॅनमध्ये घेऊन ते आम्हाला दादर रेल्वे स्टेशनला घेऊन गेले। तिथे घेऊन गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी जे काही याला काय विचारायचं अशी एक प्रश्नावली होती, ते प्रश्नावली मी त्याला सांगत होतो। तसं त्याला इंग्लिश समजतं वाचायला, तर त्याला मी म्हणलं की याला फक्त विचार की तू कुठून आलास आणि हा कोण आहे आणि तुझं नाव काय, असं त्याला प्रश्न केले आणि हे कुठं घडलं असं त्यांनी त्याच्या साईडला मी त्याला विचारलं। त्याने ते बरोबर उत्तर दिलं। तारदेवला तो बोलतो मी राहतोय तर पायदूल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असते। तर मग आम्ही जर विचार केला हा सारखा तारदेव करतो। मग ते त्यांनी वरिष्ठांनी सांगितलं की जरा तुमची एक टीम बनवा आणि हा जो सांगतोय तिथे जाऊन बघ काय ऐकलंय काय, खरंच हा काय सांगतो कुठे राहतो आपल्याला तर कळेल। आमची एक टीम माझा मुलगा बनवायला घेऊन म्हणजे दादर रेल्वे स्टेशनची टीम आणि मी आणि माझा मुलगा आम्ही त्या व्हॅनमध्ये बसून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो। तर तिथे जे गेलो होतं त्याने बरोबर तो ठिकाण सांगितल्याची ते हत्या झाली। त्या हत्या झालेल्या ठिकाणी त्यांनी बरोबर आम्हाला जागा दाखवला आणि हत्येच्या ठिकाणी जे पुरावे पाहिजे होते ते पुरावे मिळाले। हातोडीने त्यांनी वार केलेले डोक्यावर आणि काचेने त्याचे वार केलेले आणि रक्ताचे काही थारोळे जे साडलं होतं ते त्यांनी पुसलेले आहे, असे सगळे पुरावे मिळाले। पण त्या ठिकाणी ती हत्या ही पायदूल पोलिसची असल्याने तिथे मग त्यांनी वर्ग झाला आणि या संपूर्ण प्रकरणात खरं तर मुख्य हा गुंता जर कोणी सोडवला असेल तर यांनी सोडवलेला आहे। आपण तुमच्याच माध्यमातून त्यांना काही प्रश्न करूयात आणि त्यांच्याकडनं अपेक्षित उत्तर तुम्हीच आम्हाला द्या। नेमकं ही जेव्हा घटना घडली किंवा पोलीस स्टेशन, वडील जरी पोलीस असले तरी पोलीस स्टेशन म्हटलं की कुणाच्याही मनात एक भीती असते, तर ती नेमकी भीती मोडून कशा काय या संपूर्ण प्रकरणात त्यांनी सहकार्य केलं? त्याला मी ते जरा माझ्याच याच्या भाषेमध्ये सांगितलं की आपल्याला एक असं झालेलं आहे केस, तर माझ्याबरोबर तू येतोस का, आपल्याला ह्या ठिकाणी जायचं। तर त्याला मी माझ्या याच्यामध्ये सांगितलं की माझ्या हावभावाने सांगितलंय एक अशी मर्डर केस झाली, त्याला बोलता येत नाही, तर तू येतोस का? तो राजी झाला। तो आल्यानंतर त्याने मग तिकडे माझ्याबरोबर याला कम्प्लिटली राजी झाला, तो काही घाबरला नाही काय नाही, आला पोलीस स्टेशनला। पण तिकडे गेलो, तिकडे
त्याला तिथं वरिष्ठांनी जे दिले होते प्रश्न तर त्याला मी सांगून झालं होतं की हे प्रश्न याला विचार. मग तो त्याच्या साई लावून त्याला प्रश्न विचारत होता. त्याने मग ते त्याचं नाव काय असं विचारलं. तो बोलला माझं नाव राज जय जय चावला जय सांगितलं. आणि हा तू राहायला कुठे आहेस. तर तो बोलतो मी तारदेवला तारदेव असं करत होता. तर त्याने हे सगळे प्रश्न विचारून त्याच्या लायब्ररीमध्ये उकल केली. त्याने साधारण किती वेळ हा संपूर्ण म्हणजे सर्व प्रकार चालू होता. कमीत कमी माझ्यामध्ये 15-20 मिनिटं तरी चालला होता प्रकार. म्हणजे तपास करायचा 15-20 मिनिटं तरी झाले आम्हाला ते त्याशी संभाषण करता. आणि या संभाषणामुळे मुख्य जो उल्हासनगरचा एक आरोपी होता त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचण्यात यश आलं. त्याने असा पण केला की तो दुसरा जो होता तुझ्या जोडीला जे दादर पोलीस CCTV मध्ये बघितला की त्याच्यामध्ये दुसरा एक जण होय. पण तो तिथून पळून गेला होता. पण याच्यामध्ये त्याने विचारणा केली तर तो उल्हासनगरला राहतो असं त्यांनी सांगितलं. पण त्याचा तो मोबाईल होता तो त्याच्याकडेच होता. त्याच्यामध्ये त्याने रेकॉर्डिंग केलेलं होतं आणि त्याचा नंबर सेव्ह होता. आणि त्या माध्यमातून त्या पायदल प्रोडक्शनच्या स्टाफनी त्याचा व्यवस्थित शोध तपास केला आणि त्याला अरेस्ट केलं. यांचं नाव काय, सध्या हे काय करतात आणि उद्या आपल्याला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील बोलवलेलं आहे. काय सांगाल, काय अनुभव आहे? अनुभव तर अति आनंदाची गोष्ट आहे की याचं नाव आहे गौरव राजेश सातपुते. हा सध्या घरीच आहे. 10वी शिक्षण झालेलं आहे. पण काम लागलं होता बाजूवाटामध्ये. पण तिथे हेवी काम असेल तरी ते काम सोडलेलं आहे. लोखंडाचं तो उचललं ते हेवी यावेळी त्याला ताकद दिलेलं आहे काम तिथे सोडलं त्याने. आता साहेबांनी बोललं तर त्यांचं तो मान राखलाच पाहिजे. मग ते आम्ही उद्या ते आलियावर जंग टायटा हॉस्पिटल येथे ते एका काही कार्यक्रमासाठी जाणार आहे. तर त्यामुळे मी तिथे जातोय. तुम्हाला शक्य असेल ते या. तर मी सरांना बोललो की आम्ही 100% येऊ तिकडे. नक्कीच आपण पाहतोय तर गौरवच्या मदतीने संपूर्ण पायधुनी पोलीस स्टेशन मध्ये जी हत्येचा जो संपूर्ण गुन्हा होता हा उघडकीस आलेला आहे. आणि पुन्हा एकदा खरं तर राजेश सातपुते यांच्या मदतीने हा संपूर्ण म्हणजे दोघांच्या मदतीने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आल्यामुळेच जी पायधुनीच्या एकूणच नैतिक संबंधातून झालेली हत्या आहे याचा गुंता हा उलगडण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार.